शिवजयंती निमित्ताने धुळे शहरात आयोजित व्याख्यानमालेला सुरुवात. शिवजयंती निमित्ताने जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन. धुळे मनपा शाळा क्रमांक 9 मध्ये शिवजयंती उत्सव साजरा. आणि शिवजयंती निमित्ताने प्राध्यापक वसंत हंकारे यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न. जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी तरुणांना शिवचरित्र आणि शिवरायांच्या विचारकृतीने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. सुसंस्कृतपणा नीतिधर्म टिकवून ठेवण्यासाठी सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी शिवरायांना आठवावेच लागेल, असे प्रतिपादन डॉक्टर निलेश चव्हाण यांनी धुळे शहरात आयोजित व्याख्यानमालेत केले आहे. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आयोजित शिवजयंती निमित्ताने 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा सालाबादप्रमाणे यंदाही नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या भव्य प्रांगणात शानदार शुभारंभ करण्यात आला आहे. प्रथम पुष्पांचे गुंफण आपल्या कणखर आवाजात महान शिव व्याख्याते माननीय डॉक्टर निलेश चव्हाण यांनी केले. त्यांचे विषय पुष्प होते शिवरायांना का आठवावे. विषय पुष्पास हात घालताना ते म्हणालेत की सजग सुसंस्कृतपणा नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी शिवचरित्र अभ्यासावेच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शहीदांच्या परिवारास विसरत नसत. त्यांच्या परिवारातील सदस्यांना काय हवे ते पुरवून भाऊ म्हणून त्यांची काळजी घेत असत. असे अनेक प्रसंग आहेत. त्यात महाराजांचे चारित्र्य किती सुसंस्कृतपणाने सचोटीने परिपूर्ण होते ते आपल्याला कळावे. त्यांच्यासारखं नाही, परंतु त्यांच्यातील एक गुण आपण अधिकारला तर जीवनातील ध्येय साकार करणं सोपं होईल, या शब्दात प्रतिपादन केले आहे. प्रमुख व्याख्यानपूर्ती संस्था घेत असलेली शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात प्रथम प्रणाली प्रवीण पाटील नॉर्थ पॉइंट इंग्लिश स्कूल, द्वितीय रितेश सुधीर बोरसे मंडलिक विद्या मंदिर धुळे, तृतीय आर्यवीर संतीश रवंदळे जय हिंद हायस्कूल धुळे. त्यातील प्रणाली पाटील हिचे छोटेखानी व्याख्यान झाले. तिचा विषय होता मातृत्वाचा वसा राजमाता जिजाऊ. तिने श्रोत्यांची दाद मिळवली आहे. व्याख्यानमालेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांतजी धिवरे साहेब व निवासी उपजिल्हाधिकारी माननीय नितीन गावंडे साहेब, अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष माननीय भैयासाहेब डॉक्टर ST पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय भगवान आप्पा गर्दे, संस्थेचे प्रशासक अधिकारी माननीय प्रमोद भाऊ पाटील, संस्था उपाध्यक्ष प्रफुल्लभाऊ शिसोदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. तर व्याख्याते माननीय निलेश चव्हाण यांना कार्यक्रमाध्यक्ष डॉक्टर ST पाटील यांनी सन्मानित करण्यात आली. दिनांक 18 फेब्रुवारी द्वितीय 21व्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषय पुष्पांचे गुंफण करतील माननीय प्रेमकुमार बोके. उपस्थितांचे आवाहन संस्थेचे चेअरमन कापूस पणन महामंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणालबाबा पाटील व पदाधिकारी यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2025 रोजी गरुड मैदान धुळे येथून सकाळी 8:30 वाजता जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. धुळे येथील पदयात्रेचा कार्यक्रम सकाळी 8:30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे आभासी उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 9:30 वाजता होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, आजी माजी सैनिक कुटुंबीय, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था प्रतिनिधी,
NCC, NSS, युवा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी केले आहे. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. धुळे महानगरपालिका शाळा नंबर 9 इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने परिसरातून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी शिवघोष करीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथे धुळे महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा क्रमांक 9 आहे. शाळेच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने परिसरातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीत शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करीत प्रथमेश अभिवादन करण्यात आले आहे. शिवरायांची वेशभूषा केलेले विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. या कार्यक्रमासाठी धुळे मनपा 9 इंग्रजी माध्यम शाळा इंचार्ज छायाकरण काळ, नेहा जोशी, मनीषा गांगुर्डे, तेजल चौधरी, राखी काळे, श्रद्धा शिंदे, स्नेहा जगदाळे, पल्लवी मराठे, रुकया अन्सारी, माधुरी कोळपे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आई वडील आपले दैवत आहेत. जिवंतपणीच त्यांची सेवा करा. वेळ गेल्यानंतर फोटोतून ते आपल्याला जीव लावणार नाहीत. त्यांचे अनंत उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. प्रत्येकाने संस्काराचे भान ठेवले पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक वसंत हंकारे यांनी शिवजयंती निमित्ताने आयोजित प्रबोधन व्याख्यानातून केले आहे. धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे व वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक वसंत हंकारे यांचे समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले आहे. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आमदार अनुप अग्रवाल, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बोरसे यांच्यासह धुळे शहरातील विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात प्राध्यापक वसंत हंकारे यांनी उपस्थितांशी संवाद साधित अलीकडच्या बदललेल्या जीवनशैली व नातेसंबंधांवर आसूड ओढले आहे. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा. नंतर फोटोतून ते आपणास जीव लावायला येणार नाहीत. त्यांच्या अनंत उपकाराची जाणीव असू द्यावी अशी साथ श्री हंकारे यांनी घातली आहे.